सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। बघा, आज आपण सकाळी एक अपडेट दिली होती तुम्हाला आणि ती अपडेट होती 7व्या हप्त्याच्या वितरणाच्या संदर्भात आणि तुम्हाला सांगितलं होतं की लाडक्या बहीण या योजनेचा 7वा हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे। त्या संबंधित कमीत कमी आपल्या सकाळच्या व्हिडिओच्या खाली कमीत कमी 500 पेक्षा अधिक कमेंट्स आलेले आहेत आणि त्याच्यातल्या 99% कमेंट्स तुम्ही वाचा स्वतःच्या डोळ्याने। तुम्हाला सर्व जे माता भगिनी जे आहेत म्हणजे पैसे आले अशा प्रकारचं जे आहे तिथे तुम्हाला उत्तर मिळतील। असो, महत्त्वाचं म्हणजे बघा, आदितीताई तटकरे यांनी पण सांगितलं होतं की 26 तारखेच्या अगोदरच जे वितरण होईल आणि परवा त्यांनी सांगितलं होतं की किंवा काल किंवा आज म्हणजे त्यांनी जे 2 दिवस दिले होते ट्रिगर, तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की वितरणाला सुरुवात होईल आणि त्याप्रमाणे सरकारने ठरलेला जो काही शब्द आहे तर तो त्यांनी पाळलेला आहे। आता राहिला मुद्दा बघा, बऱ्याचशा माता भगिनींना असं वाटतं आहे की सर आम्हाला काहींना आले नाही, म्हणजे काही लोकांना असं वाटतं नाही की सर मला तर नाही आले आज, म्हणजे बऱ्याचशा लोकांना तर आले पण मला नाही आले, मग मला मिळणार की नाही अशा प्रकारचा जर तुमच्या मनामध्ये काही पण डाऊट असेल, 15 ऑक्टोबरच्या बऱ्याचशा माता भगिनींनी विचारलं सर आमच्याबद्दल तर काही बोललंच नाही तुम्ही, जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरला सर आमचं काय झालं याच्याबद्दल पण बोलले नाही, या जिल्ह्यामध्ये आले त्या जिल्ह्यामध्ये नाही आले वगैरे वगैरे संपूर्ण डाऊट्स एकाच व्हिडिओमध्ये आणि कमीत कमी वेळेमध्ये आपण जे आहे याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूयात। सर्वप्रथम पहिल्यांदा सांगतोय, जसं मी थंबनेललाच लावलं त्याप्रमाणे सर्व पात्र लाभार्थ्यांना जे आहे लाभ मिळणार आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो हप्ता आहे म्हणजे जानेवारीचा 7वा हप्ता, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे नवीन निकष लावलेले नाहीत किंवा कुठल्याही प्रकारची स्क्रुटनी पण केलेली नाही, म्हणजे छाननी करून पैसे आलेले नाहीत। परत जे आहे पूर्वीप्रमाणेच त्यांनी पैसे दिलेले आहेत सर्वांना, हे लक्षात ठेवायची बाब आहे। सरसकट सर्व फॉर्मची पडताळणी झालेली नाही, त्यामुळे कुणाला पैसे आले नसतील तर काळजी करू नका। एक सर्वात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगतोय, उद्या पण बऱ्याचशा माता भगिनींना वितरण होईल आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, कदाचित परत 26च्या नंतर ही वितरण सुरू होईल, 27ला आणखी जास्तीत जास्त माता भगिनींना लाभ मिळेल। कोणीही असं समजू नका की आज आले नाही, आज पण बघा तुम्हाला 10 वाजेपर्यंत आज बी पैसे येण्याचे चान्सेस आहेत, त्यामुळे कोणीही काळजी करू नका। सकाळच्या 8 वाजल्यापासून जे चालू आहे वितरण, तर आज बी वितरण चालू आहे, त्यामुळे कोणीच काळजी करू नका। टप्प्याटप्प्याने सर्वांना पैसे येतील, प्रायोरिटीच्या नुसार कधी कधी पैसे दिले जातात, पण असं कोणी समजू नका की मी पात्र असून पण मला पैसे मिळाले नाही म्हणजे मग मिळणार की नाही, तर सर्वांना मिळणार। सर्व पात्र लाभार्थी म्हणजे सर्व पण कोण पात्र बरं का, लक्षात ठेवा। जर पात्रच नसेल कोणी तर त्यांनी उगाच अपेक्षा करायची नाही, हेही तुम्हाला जे आहे ते स्पष्ट सांगायला आहे। 7व्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे। बघा, पहिला प्रश्न त्यानुसारच आता मी तुमचे क्लिअर करतो, सरसकट वितरण जे आहे सुरू झालेलं आहे का? उत्तर आहे हो, सरसकट वितरण सुरू झालेलं आहे। परत सरसकट सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू झालेलं आहे का? आपल्या चॅनलच्या कम्युनिटी पोस्टमध्ये आपल्या प्रिय महाराष्ट्रातल्या राज्यामधील जेवढे बी जिल्हे आहेत त्या संपूर्ण जिल्ह्याचा कम्युनिटी पोस्टमध्ये मी पोल घेतलेला आहे। तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पैसे आलेत की नाही, येस नाही तर नो अशा प्रकारे तुम्ही तिथे जे आहे नोंदवू शकता, त्याच्यामध्ये सहभाग घेऊ शकता। तुम्ही तिथे गेल्याच्या नंतर कळेल तुमच्या जिल्ह्यामध्ये किती लोकांना आता पैसे आलेले आहेत आपल्या चॅनलच्या फॅमिलीमध्ये। क्लिअर? हे सर्वांना क्लिअर झालं? सरसकट सर्व जिल्ह्यांमध्ये येत आहे, त्यामुळे कोणी काही काळजी करायची गरज नाही। आता एक एक मुद्दा आणि त्याचं उत्तर बघा। पहिला मुद्दा, 15 ऑक्टोबरच्या फॉर्मचे वितरण सुरू झाले आहे का? उत्तर आहे होय। पण आता इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट मला अशी दिसली आहे, काही लोकांनी सांगितलं फक्त 1500 रुपये आले सर, मग बाकी येणार की नाही आम्हाला? तर लक्षात ठेवा, ऑक्टोबरचा फॉर्म म्हणल्यावर तुम्हाला 6000 रुपये येणं अपेक्षित आहे, पण आले किती तुम्हाला? 1500 रुपये। आता मागचा हप्ता जर आपण पाहिला डिसेंबरच्या वेळेस पण असंच झालं, काही लोकांना फक्त डिसेंबरचेच पैसे आले, म्हणजे त्यांना काय वाटलं की फक्त डिसेंबरचेच येणार, बाकीचे येतात की नाही आम्हाला, पण त्यांना परत 2-3 दिवसाच्या नंतर आणखी मेसेज आले, बाकी पैसे पण आलेले। त्याचप्रमाणे जर समजा ऑक्टोबरचा फॉर्म असेल आणि 1500 रुपये आले असतील तर परत तुम्हाला उरलेले जे काही असेल 4500 रुपये, कारण 6000 रुपये तुम्हाला मिळणे अपेक्षित आहे, बरोबर? ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 3-3 हजार म्हणजे किती झाले? 1,500 रुपयांनी जर 4 महिन्याचे पकडले आपण तर 6000 रुपये। तर जर तुम्हाला 1500 रुपयाचाच मेसेज आला असेल तर सर्व पैसे तुम्हाला बाकी पण जे आहे 2-3 दिवसाच्या नंतर तोही मेसेज येईल, काहीही काळजी करायची गरज नाही। आता समजा एखाद्या माता भगिनीला आलाच नाही एकही रुपया, तरीही काळजी करू नका, पुढच्या आणखी काही दिवसामध्ये वितरण आणखी मोठ्या प्रमाणामध्ये होईल, त्यामुळे कोणी काही काळजी करू नका। कारण की मी सांगितलं 3,690 कोटी रुपयाचा चेक आहे, तर याचा साधा सिंपल अर्थ निघतो की 2,46,00,000, त्याला जर आपण 1500 रुपयांनी गुणलं, 2,46,00,000ला 1500 रुपयांनी जर गुणलं आपण, तर उत्तर येतं बघा 3,690 कोटी। तर त्यामुळे यावेळेस
2,46,00,000 म्हणजे पूर्वीप्रमाणेच आकडा असणार आहे, त्यामुळे कोणी गहाळ केलेलं नाही. ज्या माता भगिनींनी स्वतःहून लाभ नको आहे किंवा स्वेच्छेने सोडला आहे त्यांनाच फक्त मिळणार नाही, बाकीच्यांना मिळणार आहे. त्यामुळे कोणी काय काळजी करायची गरज नाही. जर समजा मिळाले नसतील पैसे तर येणाऱ्या वेळेत तुम्हाला 15 ऑक्टोबरचे पण पैसे मिळतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बघा, या हप्त्यामध्ये ज्या माता भगिनींना आतापर्यंत एकही रुपया मिळाला नव्हता, खास करून ज्यांचा फॉर्म हा 31 ऑगस्टच्या पूर्वीचा होता. बघा मी परत काय सांगतोय, थोडक्यात सांगायचं तात्पर्य, ऑगस्टच्या शेवटच्या दिवशी किंवा जुलैपासून म्हणजे मग ते 18 जुलैपासून तर पार 31 ऑगस्टपर्यंत ज्या माता भगिनींनी फॉर्म भरलेला आहे अशा माता भगिनींना आता आजच्या दिवशी खास करून प्रायोरिटी दिलेली आहे. त्यांना धाड दिवशी त्यांच्या अकाउंटला संपूर्ण 7च्या 7 महिन्याचे जे आहे पैसे आलेले आहेत, हेही लक्षात ठेवा. म्हणजे 10,500 रुपये कुणाकुणाला आलेले तुम्ही व्हिडिओच्या खाली मला सांगू शकता की सर मला 10,500 आले, 7,500 आले किंवा कुणाला 3,000 आले, 1,500 आले. आता तुमच्यापैकी बऱ्याचशा अशा माता भगिनी आहेत त्यांना असं वाटतं की सर मला सर्वच पैसे मिळायला पाहिजे. ऑक्टोबरचा फॉर्म असेल तर 6,000च मिळतील. जर 31 ऑगस्ट पूर्वीचा फॉर्म असेल तर मग मात्र सर्व पैसे मिळतील, हे मी परत सांगतो आहे. क्लिअर. पुढे जाऊयात. बघा आपण 15 ऑक्टोबरचा फॉर्म मंजूरच झाला नाही तर काय करायला पाहिजे. बऱ्याचशा लोकांना असं वाटलं की मंजूर नाही झाला म्हणजे आम्हाला काही पैसे मिळणार नाही. जुलैच्या लोकांना आत्तापर्यंत पैसे मिळाले नव्हते, त्यांना आत्ता पैसे मिळत आहेत. काही काहींना डिसेंबरच्या महिन्यामध्ये पैसे मिळाले, ते तुम्हाला सर्वांना माहीत आहे. त्यामुळे मी परत सांगतो आहे की लक्षात ठेवा, 15 ऑक्टोबरचा फॉर्म असेल, मंजूर झाला नसेल तरीही DBT करून ठेवा. आता या टप्प्यात तुम्हाला नाही मिळणार. जर मंजूर झाला नसेल तर, मंजूर झाला असेल तर नक्की मिळेल. त्यासोबत DBT होणं गरजेचे आहे. समजा तुम्ही आत्ता DBT करून ठेवली, मंजूर होऊन जाईल तुमचा पुढच्या काही 1 7 8 10 दिवसामध्ये, पण तुम्हाला मग पुढे म्हणजे फेब्रुवारीच्या टप्प्यामध्ये मिळतील. मग त्यावेळेस तुम्हाला एकूण 5 महिन्याचे पैसे मिळतील. त्यामुळे कोणी काळजी करू नका. आज न उद्या फॉर्म मंजूर होईल. लाभार्थी असताल हमीपत्रानुसार खास करून तर तुमचा फॉर्म मंजूर होईल. काळजी करू नका की माझा 15 ऑक्टोबरचा फॉर्म आहे, मंजूरच झाला नाही. DBT होण्याची वाट पाहू नका. पटकन DBT करा पोस्ट बँकमध्ये किंवा तुम्हाला जी बँक आवडेल त्या बँकेमध्ये तुम्ही करू शकता. पुढे बघा, निकष यावेळी काही त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे का. बऱ्याचशा लोकांना असं त्यांना म्हणजे त्यांच्या मनामध्ये डाऊट आहे की निकष यावेळेस सर नवीन लावलेत की काय, तर त्याचं उत्तर आहे नाही. जे आहे ते मी स्पष्ट सांगतो आहे आणि अशा प्रकारची उत्तरे तुम्हाला आपल्याच चॅनलवर मिळतात, हे तुम्हाला माहीत आहे आणि खात्रीशीर तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. आता याच्यामध्ये बघा, काही माता भगिनींनी असं विचारलं की सर PM किसानमुळे आम्हाला काही सध्या तुर्तास या योजनेचा काही अडचण येईल का. तर तुर्तास या हप्त्यावर तर येणार नाही, हे सांगतो आहे तुम्हाला. पुढे काय होणार वगैरे त्याबद्दल तर मी डिटेलमध्ये बोलणार आहे. त्यामुळे परत त्यानंतर बघा, डिसेंबरचेच पैसे आले नाहीत, येतील की नाही. म्हणजे पूर्वी डिसेंबरचे पैसे बऱ्याचशा माता भगिनींना आले नाही, हे तुम्हाला माहीत असेल. मग आता त्यांना असा प्रश्न आहे की मग आता येतील की नाही. तर नक्की येतील. खास करून लक्षात ठेवा, ज्यांची KYC कोणी सांगणार नाही, ज्यांची बँकेची KYC केलेलीच नाही म्हणजे पैसे आले बी आणि वापस गेले बी DBTच्या द्वारे, तर अशा माता भगिनींनी खास करून त्यांची बँकेची KYC करणं अत्यंत गरजेचं आहे. तसं जर नाही केलं तर अडचण येऊ शकते. त्यामुळे लक्षात ठेवा, फक्त तुमचा असा प्रश्न असेल की डिसेंबरचेच पैसे आले नाही, येतील की नाही, तर त्याचं उत्तर आहे होय, येतील. कधी येतील तर याच वेळेस याच वितरणामध्ये, म्हणजेच जानेवारीच्या पुढचे काय आता बरेचसे दिवस वितरण चालेल. माझ्यामध्ये 27 तारखेला बी चालेल, उद्याच्या दिवशी पण बऱ्यापैकी होईल. 27 तारखेला तर जास्त वितरण जास्त प्रमाणात होण्याचे चान्सेस आहेत, हेही मी तुम्हाला सांगायलो आहे. क्लिअर. पुढे बघा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न हा झाला की डिसेंबरचे जर का पैसे नाही आले तर पैसे तुम्हाला येतील, कोणीच काळजी करायची नाही. सोबत डिसेंबरचे 1,500 रुपये आणि जानेवारीचे 1,500 रुपये म्हणजे तुम्हाला 3,000 रुपये येऊ शकतात. कधी कधी असं पण होतं, लक्षात ठेवा, एक मॅसेज पहिल्यांदा येतो आणि दुसरा मॅसेज 2 ते 3 दिवसांनी येतो. हे कधी घडलं, मागच्या 6व्या हप्त्यामध्ये बऱ्याचशा लोकांसोबत घडलेलं आहे. त्यामुळे जर तुम्हाला फक्त 1,500 रुपयाचाच मॅसेज आला असेल तर पुढे पण आणखी मॅसेज येतील, काळजी करू नका. तुम्हाला जे तुम्ही ज्या वेळेस फॉर्म भरला ना तिथून तुमचे पैसे खास करून मोजले जातात. पण 31 ऑगस्टवाल्यांना पूर्ण पैसे मिळतात आणि ऑक्टोबरवाल्यांना 6,000 रुपये मिळतात. पुढे जाऊयात. फक्त 1,500 रुपयेच आलेत, बाकी आले की नाही किंवा असे का, म्हणजे मला फक्त 1,500 रुपये आले, बाकी मला भेटणार की नाही, तर मी तुम्हाला परत सांगवलं त्याचा मेसेज येईल तुम्हाला. फक्त थोडेसे जे आहे मधल्या टायमामध्ये पेशन्स दाखवा. आता बघा, यावेळेस बऱ्याचशा माता भगिनींना वेगवेगळ्या अमाऊंट्स मिळत आहेत आणि त्याचं कारण असं नाही की कुणाला मनाला वाटली याला इतकी त्याला तितकी, तसं नाही आहे. त्यांनी कधी फॉर्म भरला यावरून. आता बघा, खास करून 1,500 रुपये यावेळेस जानेवारीच्या हप्त्याचं वितरण सुरू होत आहे, सुरू झालेलं आहे आणि यानुसार
1500 रुपये ज्यांना आतापर्यंत 6 हप्ते मिळाले होते, फक्त जानेवारीच्याच बाकी होते, त्यांना फक्त 1500 रुपये मिळाले. त्यांना आज खास करून 1500 रुपये मिळणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. पुढे बघा, इंटरेस्टिंग आहे ती गोष्ट. त्यानंतर बघा, कारण की जुलै ऑगस्टच्या लोकांची संख्या कमी झालेली आहे, म्हणजे कमी झालेली म्हणजे त्यांना वितरण झालेले आहेत. त्यामुळे आता तेवढा लाभार्थ्यांची संख्या नाही आहे की त्यांना मागचे पैसे खूप दिवसापासून मिळालेच नाही. त्यांना पैसे मिळत आहेत, त्यांना फर्स्ट प्रायोरिटी दिल्या जात आहे. उलट हे लक्षात ठेवा, डिसेंबरमध्ये तर खास करून ते घडलं आहे. त्यानंतर बघा, ज्यांना डिसेंबरचा हप्ता मिळाला नव्हता त्यांना डिसेंबर आणि जानेवारीचे मिळून 3000 रुपये मिळत आहेत. ज्यांना 15 ऑक्टोबरचा फॉर्म होता आणि त्यांना ऑक्टोबरचा फॉर्म डिसेंबरमध्ये पण त्यांना पैसे मिळाले नव्हते, DBT असून पण, तर त्यांना आत्तापर्यंत 1ही रुपया आला नसेल. कुणाला 15 ऑक्टोबर किंवा ऑक्टोबर महिन्यामधला कुठल्याही तारखेचा फॉर्म असेल तर त्यांना यावेळेस 1ही रुपया मिळाला नसेल. पूर्वी तर 6000 रुपये आत्ता मिळत आहेत. पण काही माता भगिनींना फक्त 1500 रुपये जर मिळाले असतील आज, तर काळजी करू नका, परत ते 1-2 दिवसांनी परत तुम्हाला उरलेले पैसे जे 4500 रुपये वगैरे ते मिळतील. राहिला मुद्दा की ज्यांनी 31 ऑगस्टपूर्वी फॉर्म भरला होता त्यांना डायरेक्ट, म्हणजे मग ते जुलैमध्ये असो किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये, म्हणजे 2 महिन्यापैकी कोणते महिने, एक तर जुलै नाही तर ऑगस्ट, या 2 महिन्यात कोणीही जर फॉर्म भरला असेल तर त्यांना आतापर्यंत 1ही रुपया आला नसेल तर त्यांना 2 गोष्टी घडू शकतात. एक तर 1500 रुपयाचा पहिला मेसेज येईल आणि बाकी नंतरचा दुसरा मेसेज येईल 9000चा, किंवा डायरेक्ट 10500 रुपयाचा मेसेज येऊ शकतो. हे तुम्हाला जे आहे ते क्लिअर कट सांगितलं आहे. माझ्या मते तुमचे जे काही छोटे छोटे प्रश्न आहेत की जे की या 7व्या हप्त्याच्या बाबतीत हे क्लिअर झाले असतील अशी मी अपेक्षा करतो. या व्यतिरिक्त बरेचसे काही प्रश्न असतात त्याचेही मी उत्तर देणार आहे, त्यामुळे काळजी करू नका. लक्षात ठेवा, जर समजा तुम्हाला XYZ अमाऊंट मिळाली, म्हणजे कुणाला 1500 कुणाला 3000, तर तुम्ही ती अमाऊंट किती मिळाली एक्झॅक्टली तर तीही मला व्हिडिओच्या खाली नक्की जे आहे कळवा. आणि त्याहीपेक्षा मी म्हणतो ते कळवल्यापेक्षा तुम्हाला काही अडचण असेल तर त्याबद्दल नक्की कमेंट करा, उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.